पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारू आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो न त्रिभुवन पावनी आद्य त्रिजणी देवांची ज्यांच्या गावी केला वास त्यासी नसावे उदास शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तियाच्या वाटा माझ दावया सुभटा शरण शरण जी एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो काकुळती तुझ लागी आ फुल्या बाळाशी धरी आता हाती न करी फजती जनामधी चिखलात कमळ फुलले गरीबा घरी अवतरले भगवान बाबा नाव प्रसिद्ध झाले भगवान बाबा नाव प्रसिद्ध झाले वामन भाऊ नाव घेता जळती पाप चराशी ही संत मंडळी जन्म घेती तया पवित्र कुळी विठाल विठाल उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत असा अनुताप अंगी अग्नेचे ज्वाला नाही मृग जळा विधुयेत दोषेश नावे देहाचा आदर दोषेश नावे देहाचा आदर विताळले अंतर अहंभावे तुका म्हणे जाये ना सोनिया खंते तवेची हे चित्त बद्धता ते अनुतापांगी अग्नेचे ज्वाला नाही मृग जळा विधुयेत प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग अर्थात चिंतन सेवेकरता घेतलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण ईश्वाधिकार चिन्मय स्वरूप अधिकारी संपन्न साधू कोण तर माझे जगद्गुरु तुकोबार आहे नवे नवे तर वारकऱ्याला सुद्धा प्रिय नवे नवे तर वैष्णवाला सुद्धा प्रिय आणि माझ्या भगवंताला सुद्धा प्रिय असलेले अधिकारी साधू म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग असून या अभंगामध्ये तुकोबाराय कोणत्या स्वरूपाची भावना मांडतात कोणत्या स्वरूपाची व्यापकता म्हणतात तुकोबारायचा काय भावार्थ या अभंगामध्ये सांगतात बघा तुकोबाराय म्हणतात उदासीनाचा देह ब्रह्मरूप काय सांगतात उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत अशा ज्या व्यक्तीला ज्या संताला देहाबद्दल आदर वाटत नाहीये अशा संतांचा देह पवित्र झालेला असतो म्हणजे कोण्या स्वरूपात तुकोबारायला म्हणायला लागले साधक आहो कसं शक्य आहे संसार रूपात आलेला या प्रपंच रूपामध्ये राहिलेला व्यक्ती तो शरीरानं पवित्र कसा राहील तर तुकोबाराय म्हणतात अरे कसा नाही राहणार उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत असे अरे तो प्रपंच रूपात जरी आलेला आहे
तरी सुद्धा संसाराबद्दल त्याची आसक्ती नाही, संसाराबद्दल त्याला प्रेम नाही आहे. धर्मानं नियमानुसार त्याच्यावर संसार लादला गेलाय म्हणून तो त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात अडकलेला आहे. हे कळालं महाराज. उदासीनाचा देह ब्रह्मरूप, परिणाम काय झाला? अनुतापांगी अग्नेचे ज्वाला, अन्नाही मृग जळा विधू येतं. अरे बाबा, कसं कसं सांगायचं महाराज? अहो, अनुतापांगी अग्नेचे ज्वाला आणि नाही मृग जळा विधू येतं. संसार रूपी राहतोय, संसाराच्या जाळ्यात राहतोय, तरी सुद्धा काय होत नाही त्याला. ही जी काही हिरवळ दिसतंय किंवा हे हिरवळ दिसतंय, महाराज म्हणतात लय वाटतंय लय वाटतंय, पण त्यामध्ये तो अडकत नाहीये. अनुतापांगी अग्नेचे ज्वाला आणि नाही मृग जळा विधू येतं. जे उन्हाच्या झळा दिसतात त्याला आपण मृगजळ म्हणतो. मृगजळ दिसतंय पण असतंय का? नाही. मग त्या स्वरूपाचा तो संतमय झालेला जीव आहे. तो काय करतो? या संसार रूपी जाळ्यामध्ये राहतोय पण अडकत नाहीये. उदासीनाचा नाही मृगजळा विधू येत. बरं महाराज, हे कळालं. मृगजळ त्याला अडू शकत नाही, संसार रूपी प्रपंच त्याला थांबू शकत नाही. मग काय होतं? एशे नावे देहाचा आदर, एशे देश नावे देहाचा आदर, विताळले अंतर अहंभावे. आओ, त्याचा देह मिळालेला आहे पण देहाबद्दल आवड नाहीये. प्रत्येक माणसाला देहाबद्दल सगळ्यात मोठी आवड आहे, पण संताला देहाबद्दल आवड नसती महाराज. म्हणे कस काय हो? अहो, कुठलाही व्यक्ती घ्या म्हणे, त्याला देहाबद्दल सगळ्यात जास्त आवड आहे. देहाबद्दल सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत तो काय करतो? आपला दिवसातून कितीतरी वेळा चेहरा काय करतो? आरशासमोर पाहत राहतो. परंतु तुकोबाराय अभंगामध्ये सांगतात की बाबा नाही मृग जळा विधू येतं. दोषेश नावे देहाचा आदर आणि विताळले अंतर अहंभावे. देहाबद्दल आसक्ती नाही, देहाबद्दल आवड नाही. मग काय होतं? तर शेवटी तुकोबाराय म्हणले, तुका म्हणे जाय नासोनिया खंते आणि तवेची हे चित्तबद्धता. ते खंत नाही, दुःख नाही. का दुःख नाही? संसार रूपी जाळ्यात अडकलेला आहे, देह मिळालेला आहे, प्रपंचिक दृष्ट्यामध्ये चाललाय, तरी सुद्धा देहाबद्दल आवड नाही. म्हणजे खंत वाटायचं काही काम नाही. म्हणलं खंत म्हणजे काय हो? म्हणजे दुःख. शरीराला झालेली थोड्या प्रमाणात व्याधी ती काय करते? माणसाला दुःख देण्याचं काम करते. परंतु संतांचं तसं नाहीये. जो प्रपंचात राहून सुद्धा देहाबद्दल आवड ठेवत नाहीये, देहाबद्दल त्याला आसक्ती वाटत नाहीये, मग ती कोण्या स्वरूपाची आहे? तर तुकोबारायांनी तुकोबाराच्या प्रमाणे मांडायचं काम केलं. पण मी एक उदाहरण तुम्हाला नक्की सांगेल की संत भगवान बाबाला सुद्धा देहाबद्दल आदरता नव्हती. जर देहाबद्दल आवड असती, आदरता असती, तर आत्मलिंग कापायचं काम भगवान बाबाने केलं नसतं. म्हणजे देहाबद्दल आसक्ती नाही. त्याप्रमाणे तुकोबारायांनी या अभंगाची भावार्थ स्वरूप मांडला. विठ्ठल चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेल्या ज्यांच्या माध्यमातून आले, तुम्ही सर्व गावातील व्यक्तिष्ठ प्रतिष्ठ मंडळी यांच्याकडून आलेले आहे. तरीसुद्धा दोन नाव घेण्यासारखे आमचे दगडूबा माऊली आहेत आणि पिंटू भाऊ आहेत. यांच्या माध्यमातून फोन आला आणि इथं आला म्हणजे असं नाही, पंचक्रोशीत जे काही गाव आहे गावातून त्यांना एक प्रकारे प्रबोधन करण्यात आलं की बाबा असा असा विषय आहे आणि महाराजांना फोन लावा. बाकी कुठलाही विषय नाही. कारण की कुठलाही सदस्य जरी फोन लावत असला तर याचा अर्थ गावातल्या सदस्यांनी कधी हा घ्यायचा नाही की बाबा त्याच व्यक्तीचं नाव होतं. उलटं नावापासून थोडं अलिप्त जरी राहिलं तरी चांगल्या प्रकारची सेवा घडत असती. मला वाटते पिंटू भाऊ आणि दगडूभाऊ सतत संपर्कात राहिले आणि इथपर्यंत येण्याचा योग आला. बघा, मी खूप प्रवास करून आलो आहे. मी संभाजीनगरहून आलो आहे. लोणारमध्ये गाडी खराब झाल्याच्या नंतर परत टू व्हीलरवर आमचे बंधू आलेले आहेत, माऊली कांगणे आलेले आहेत. त्याचबरोबर जे राजा पंढरीचा चॅनल आहे नितीन रिंडे साहेब, हे त्या चॅनलचे सर्व आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. सुंदर वातावरणामध्ये मला वाटलं 9चा टाईम आहे, 9 ते 11चा टाईम आहे, काय होते काय नाही, परंतु भरपूर काही छान वातावरण वाटलं बरं का. अतिशय सुंदर वातावरण, सुंदर वातावरणामध्ये आणि इथं तर कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही आहे महाराज. वा 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 वा. वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, बालगोपाल सर्व ज्या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर अतिशय सुंदर साऊंड सिस्टम. बघा, पहिलं आम्हाला खायला नसलं चालतंय पण गायला लागते. अतिशय सुंदर साऊंड सिस्टम आहे. दादांची टाळ्या वाजवा एकदा दादांसाठी. वा वा वा.
दादा अशी साथ शेवट करत राहा बरं का. खूप छान खूप छान. मी तुमचं नाव बऱ्याच लांबून ऐकलेलं. आमचे रिंडे साहेब तुमचं नाव घेत होते, त्याबद्दल तुमचे परत एकदा धन्यवाद. अतिशय सुंदर साऊंड सिस्टम. त्याचबरोबर बघा इंद्रो वाजून मृदंगन जय जय सुखारी कीर्तनी कुमारा यात्रा सरच या नाम व्यास पुत्रो भव. काय इंद्रासारखं वाजवणारे महाराज. कीर्ती दिसायला लहान असली मूर्ती तरी पण वाजवण्यामध्ये महाराज काय पाहायचं किंवा असं वाटतं कोणतं डोक्यावर पाणी टाकलं का काय, एवढा घाम येतो महाराज. ये येत नाही महाराज. असाध्य ते साध्य करती सायास केवळ कारण अभ्यास तुका म्हणे. असं कसंही जमत नसते हो. तुम्हाला गण वाटतंय बाबा की हे जमलं पाहिजे ते जमलं पाहिजे, अजिबात नाही. याच्यामध्ये सगळ्या देणगी भेटत नाहीत. ठराविकच लोक आहेत. मी त्या जागेवर जाऊ शकत नाही, तो बुवा माझ्या जागेवर येऊ शकत नाही. हे पण इथं येत नाही, मी पण तिथं जाऊ शकत नाही. जमणारच नाही. त्या जमलं तर मग ते अवघड होऊन बसतं बरं का. ते एकट्याचं नव्हे, ते एकच पाहिजे कोणतं तरी. अतिशय मृदंग म्हणे आमचे भरत महाराज शिंदे, बरोबर. वा वा वा, काय पाहायचं काम आहे महाराज. आता एवढे सुंदर वाजवणारे असले, त्यानंतर वयोवृद्ध तपोवृद्ध विनेकरी बाबा पाहिल्याच्यानंतर 60-70 वर्षाचं व्यक्तिमत्व, पण आमच्यासारख्याच्या कीर्तनामध्ये विना घेऊन अक्षरशः उभं राहावं, याला म्हणतात एक प्रकारे वैराग्य महाराज. आणि भगवान बाबाची परंपरा वझरागाव हे गाव टिकवते. अजून काय पाहिजेत महाराज, काय पाहिजेत हो. खूप खूप आनंदाचा विषय महाराज. त्यानंतर गावातील तपोवृद्ध, त्यानंतर आमचे सोपान महाराज पेवेकर आहेत, अंगद महाराज पेवेकर आहेत, त्यानंतर बाबासुद्धा आहेत. आता आमचं जवळपास रोजचंच भेटणं म्हणलं तरी चालते. 3री 4थी 5वी कीर्तन सेवा आहे की आम्ही आता लगातार सोबत असतो. त्यानंतर या ठिकाणी दोन्ही चोपदार आहेत. आणि ज्या व्यक्तीमुळं मला भरपूर वेळ संपर्क, आम्ही पंढरपूरच्या यात्रेमध्ये आघाव महाराजांच्या सोबत राहायचो बघा. बराच संपर्क झालेला आहे. तसे आता वास्तविक पाहता या व्यक्तीनं माझ्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहावं. ज्यांनी मला टाळ शिकवला, ज्यांनी मला काही नामस्मरणाचे धडे दिले, अशा व्यक्तीने माझ्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहावं. माझं परम भाग्य म्हणावं लागेल. पण ती बाबांची कृपा आहे, हे लक्षात घ्या. काय चिंता करू नका, 2 तास तुम्ही जाग्यावर सुद्धा हलणार नाहीत. बाबांची कृपा आहे. बाबांच्या कृपेनुसार या ठिकाणी व्यक्तिमत्व उभं राहिलेले आहेत. आणि बाळगोपाळ गुरुबंधू आहे तिकडं, वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित बसलेले महाराज. साधी गोष्ट नाही ना. विद्वंचंतम रूपवंचंतम नैवंतुल्यन कदाचनम स्वदेश पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वान लोकांचं पूजन केलं जातं. माझं फक्त आजच्या दिवस पूजन केलं जाईल, पण विद्वान लोकांचं महाराज ज्या ज्या ठिकाणी उभे राहतील त्या ठिकाणी त्यांचं पूजन केलं जातं. आणि अतिशय सुंदर पत्रिका आहे बरं का. वा वा वा, अतिशय सुंदर महाराज. शिव महापुराण कथा आहे. यांचे जे प्रवक्ते श्री हरिभक्तीपरायण आमचे आदरणीय परमस्नेहीय कृष्णानंद महाराजजी मुंडे बेडकर यांच्या अमृततुल्यवाणीतून आपण कथा श्रवण करत आहात. महादेवाची महाशिवपुराण कथा श्रवण करत आहात. इतकं सोपं नाही महाराज. अतिशय सुंदर वातावरणामध्ये, सुंदर रमणीय ठिकाणीमध्ये तुम्ही सर्व श्रोते या ठिकाणी उपस्थित झाला. सुरुवातीला जेव्हा पत्रिका पाहिली महाराज, काय बोलावं महाराज. सांगायचं झालं ते एक राजकीय क्षेत्रामध्ये, राजकीय सतत राजकारणामध्ये सुद्धा राहून कधी राजकारण न केलेलं व्यक्तिमत्व म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. कधीच नाही, कधीच नाही. अहो सतत राजकारणामध्ये पिढ्यानपिढ्या गेल्या महाराज. खोटं बोलायचं नाही. नारदाच्या गादीहून पिढ्यानपिढ्या गेल्या आपण मुंडे साहेबाच्या पाठीमागं आहोत. पण मुंडे साहेब त्या स्वरूपाचे होते. अहो सतत राजकारणात राहून सुद्धा, आपण ज्याला म्हणतो राजकारण, सतत राजकारणात सुद्धा राहून कधी राजकारण कळू दिलं नाही, ते म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. आणि दुसरे अखिल कोट ब्रह्मांडाचा राजा महाराज की 18 पटजाती एकत्रित करून ज्या राजानं स्वराज्य निर्माण केलं, असे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित. दोन्ही एक राजकीय क्षेत्रातला राजा आणि एक धार्मिक क्षेत्रातले 2 राजे या ठिकाणी उपस्थित दिसतात महाराज. अतिशय सुंदर वातावरण. आणि या सुंदर वातावरणामध्ये महाराज सांगायचं झालं तर काय, आजकाल कुठेही राजकारणी आलंय, कुठेही राजकारणी दोष निर्माण व्हायला लागले. पण तुमच्या एकट्याला महाराज, तुमची ही जी एकता आहे, छत्रपती शिवाजी महाराज एकाच व्यासपीठावर, गोपीनाथरावजी मुंडे एकाच व्यासपीठावर, या तुमच्या एकतेला हा रामरतन महाराज कांगणे मानाचा मुजरा करतो. मानाचा मुजरा करतो. वा वा, काय सुंदर वातावरण आहे. आणि अशा सुंदर वातावरणामध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक याचं आपल्याला चिंतन करायचं आहे महाराज. ज्या भावामध्ये महाराज एक महत्त्वाचा विषय असा सांगेल महाराज की मी अनेक ठिकाणी कीर्तन करतो, पण माझ्या कीर्तनाचा एक उद्देश मात्र नक्की असतो की काही जरी झालं चालतंय, पण समाजापर्यंत चिंतन पोहोचलं पाहिजेत महाराज. चिंतन, कारण त्याची गरज आहे. अनेक ठिकाणी आपण काय करतो, कीर्तनकारांच्या व्याख्या बदलून गेल्या, कीर्तनकारांच्या जे पदव्या बदलून गेल्या महाराज. कोणी विनोदाचार्य म्हणतं, कोणी काय म्हणतं वेगवेगळं. पण माझा मुद्दा इथं हे नाही राहणार. माझा मुद्दा हे एवढा राहील मात्र, कारण की आपल्याला ज्या साधू संतांनी आपल्याला नियम दिलेला आहे महाराज,
त्या नियमामध्ये आपण ती नियमावली चालवणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्या कीर्तनाची मर्यादा ही लेवल महाराज उंच लेवल राहील, उंच लेवल. कारण साधू संतांची लेवल करत असताना किंवा त्यांची उंच मोजायची असेल तर आपल्याला जमणार नाही आहे, पण त्यांच्या पायऱ्या आहेत महाराज, त्या पायरीनं चालणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आपण कीर्तनाच्या माध्यमातून संसार मांडायसाठी या ठिकाणी आलोच नाही आहेत. आणि तुम्ही एवढे आट्टा असं का संसार ऐकायसाठी आलात का? मी 200 किलोमीटरहून इथं आलं इथपर्यंत, म्हणजे मी संसार सांगू का? संसार कोणाला माहीत नाही महाराज. संसार सगळ्यांना माहिती आहे, पण आपल्याला संसार सांगायचा नाही आहे महाराज. आपल्याला या नारदाच्या गादीवर बसल्याच्या नंतर, या नारदाच्या गादीवर उभं राहिल्याच्या नंतर महाराज संसाराच्या गोष्टी किंवा भाकड कथा सांगायच्या नाही महाराज. भक्तिज्ञानावितरित गोष्टी न कराव्यात, प्रेम भरे वैराग्याच्या, जेणेकरून अंतरी मूर्त ठसावी श्रीहरीची. आणि ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. अरे आमच्या संतांच्या घरची मर्यादा आहे. तुम्ही सांगा तर भक्ती सांगा, सांगा तर ज्ञान सांगा, याच्या पलीकडे सांगू नका. ही संतांनी रेषा घालून दिलेली आहे महाराज. आणि त्या रेषेनं चालणं, नियमानं चालणं, धर्माचं पालन करणं, यालाच तर आपला सप्ताह म्हणता येईल, यालाच तर कीर्तन म्हणता येईल. विठाला विठाला महाराज सांगतात बाबा की बाबा तुकोबार आहे म्हणले उदासे नाचा देह ब्रह्मरूप एकान म्हणले उदासे काय असते बाबा? काय देहाबद्दल प्रपंचाबद्दल उदासीनता असणं गरजेचं आहे का? हो सांगायला लागले महाराज. म्हणतात थोडा स्वरचा आवाज चालू द्या. उदास 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 राहताना सुद्धा प्रपंचामध्ये राहावं लागतं आणि प्रपंचात राहून सुद्धा देवाच्या नामस्मरणामध्ये यावं लागतं. एवढं सोपं आहे का? प्रत्येकाला इथं काय करावं लागतं महाराज? श्रेष्ठत्व ओढून घ्यायची जबाबदारी लागलेली आहे. काही श्रेष्ठत्व प्राप्त होतं, काही श्रेष्ठत्व मिळवावं लागतं आणि काही श्रेष्ठ जन्मताच आपल्याला मिळालेलं असतं. मला सांगा, भगवंताचं श्रेष्ठत्वाचा आपण विचार करणार आहोत का? अरे भगवंत ऑलरेडी काय श्रेष्ठ आहे. कारण जिथं जन्म झाला तिथं तो काय व्यक्ती श्रेष्ठ झालेला, भगवंताचं नामस्मरण. बर मग संत बी श्रेष्ठच आहेत महाराज, परंतु संतांना श्रेष्ठत्व करून दाखवायचं काम पडलं. हे लक्षात घ्या. संतांना श्रेष्ठत्व बरं का बाबा करून दाखवावं लागलं. देवाला श्रेष्ठत्व करून दाखवायचं काम नाही पडत. जन्म झाला बस गतीर भरता प्रभू साक्ष निवासम शरण स्रोत प्रबलय स्थानन निधानम बीजमयम. सगळं जात असे माझ्या सत्तेने. तिथं काय टाप आहे कोणाची? काय बोलणार आहे? कोणी म्हणणार आहे का देवा तुम्ही श्रेष्ठ आहे पण सिद्ध करून दाखवा? तुम्ही उद्या सकाळी जा बरं हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये. म्हणू शकता का तुम्ही हनुमंतराय आम्हाला माहिती आहे तुम्ही लंका जाळली बाबा, तुम्ही रावण मारला, रावणाला मारलं, तुम्ही बरेच राक्षस मारले, उद्या आमच्या घराला पहा बरं जमतं का तेवढं? म्हणसाल का तुम्ही? नाही म्हणायची गरज नाही. देवत्व आहे महाराज, देवत्व आहे तिथं. पुन्हा एखादं सांगा, एखाद्या रामप्रभूच्या मंदिरात गेले, म्हणले बाबा रामप्रभू तुम्ही रावण मारला एका बाणामध्ये, तुम्हाला काही शंका आहे का? नाही. का नाही शंका? कारण श्रेष्ठत्व देवाना आहेच तिथं शंकाच नाही. पण संतांच्या बाबतीत सगळ्यांनी शंका घेतली महाराज, शंका घेतली. अहो एवढी शंका नाही घेतली महाराज. काय सांगा तुम्हाला, संत गजानन महाराजांचा विचार करा. त्या संत गजानन महाराजाला एवढं श्रेष्ठत्व आज प्रदान झालंय, पण सिद्ध करून दाखवावं लागलं संत गजानन महाराजांना. अरे कधी कधी जेवण मागितलं तर जेवण दिलं नाही लोकांना. कधी काही भाकर मागावतो, कोणा ठेसा देण्याचं काम केलं, कोणा पाणी मागावतं दुसरं विचित्र देण्याचं काम केलं. म्हणजे संत गजानन महाराजाला श्रेष्ठत्व करून दाखवावं लागलं महाराज. आणि आज ते संत गजानन महाराज 5 गावं दत्तक घेतात आणि 5 गावं सांभाळायचं काम करतात. किती शोकांतिक आहे. कळाले का संत? नाही कळाले. एवढ्यावर एक आहे का? अहो कितीतरी आहे महाराज. दोन्ही समाजाच्या दोन्ही भागाचा विचार जर केला, अनेक प्रकारचे संत होऊन गेले, पण त्या संतांनी कधी स्वतःची भूमिका मांडली नाही. जी भूमिका मांडायचं काम केलं ती समाजाची भूमिका मांडायचं काम केलं. जो अट्टहास द्यायचं काम केलं तो समाजासाठी करायचं काम केलं. आणि भरकटलेल्या समाजाला एकत्रित कोणा जर केला असेल ते फक्त एकमेव कोण आहेत? फक्त आणि फक्त संत आहेत. विठाला 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 विठाला. अहो म्हणले महाराज तुम्ही असं कसं सांगता हो? आम्हाला वरवरचं नाही पटत हो महाराज. आम्हाला काहीतरी असा सिद्धांत सांगा ना जो पटेल आम्हाला. काहीतरी आम्हाला दृष्टांत सांगा जो पटेल आम्हाला.
ते म्हणले हो गड्या हे पण बरोबर आहे, काहीतरी पटण्यासारखं सांगावं लागेल महाराज. अनेक संत होऊन गेले, त्या संतापैकी एक महाराज हरी नावाचे संत. हरी नावाचे संताचा जर विचार केला महाराज तर या नगर या जिल्ह्यामध्ये राहणारं त्यांचं वास्तव्य महाराज. आणि त्या नगर जिल्ह्यामध्ये राहत असताना एका काशीचा विद्वान पंडित होता आणि काशीच्या विद्वान पंडितांनी त्यांच्याबद्दल ऐकून होतं महाराज. म्हणे खूप विद्वान पंडित आहे तो म्हणे. हो म्हणे खूप विद्वान आहे. मग काय करावं म्हणे, जा म्हणे त्यांना भेटून या म्हणे एकदा. आता भेटायला निघाल्याच्या नंतर महाराज काशीचा विद्वान पंडित फक्त चर्चाच ऐकून होता की आपल्याला भेटायला जायचंय, चला म्हणे. आता भेटायला गेल्याच्या नंतर दरमजल करत त्या वाड्याजवळ त्या गावामध्ये पोहोचला आणि म्हणायला लागला ते हरी नावाचे संत इथंच राहतात का? हो म्हणे इथंच राहतात. बरं म्हणे काय करतात ते? अहो काय म्हणजे वाड्यात राहतात, मुलं बाळांसोबत खेळतात. अहो ते तर म्हणे लय वैराग्यवान आहेत असं मी ऐकून आलोय. अहो कशाचे वैराग्यवान म्हणे, मुलं बाळ आहेत त्यांना, छान पत्नी आहे, सगळे आहे म्हणे त्यांना, तरी वैराग्य नाही म्हणे. कशाचं वैराग्य? पंडित काशीचा विद्वान पंडित गेला आणि आवाज दिला. आवाज दिल्यानंतर आवाज दिला, अहो हरिसंत इथंच राहतात का? हो म्हणे हरिसंत इथंच राहतात, या आत या म्हणे. महाराज आत बोलवलो आणि आत बोलवल्याच्या नंतर सांगितलं, अहो म्हणे हे काय म्हणे मुलं बाळ पत्नी, मला वाटलं खरं तुमच्याकडे लय वैराग्य असेल, पण तुमच्याकडे काय ह्याचं वैराग्य आहे म्हणे, तुमच्याकडे काही वैराग्य दिसत नाही म्हणे. कसं काय? अहो मुलं येतं, बाळ आहे, पत्नी आहे, घर संसार सगळ्या गोष्टी, कशाचं वैराग्य म्हणे तुमच्याकडं? म्हणे वैराग्य नाही का? बरं बसा म्हणे, बसा. आता बसल्याच्या नंतर तो काशीचा विद्वान पंडित जो होता तो त्या ठिकाणी बसला, इकडून हरी नावाचे संत सुद्धा बसले आणि आपसामध्ये चर्चा चालली. कशासाठी आलात? अहो तुमची कीर्ती ऐकून आलो, विद्वान आहात तुम्ही, हुशार आहात तुम्ही. बरं म्हणे, बरं पण म्हणे मला काही पटत नाही राव म्हणे. का पटत नाही? अहो पटण्यासारखं नाहीच ना म्हणे, तुमच्याकडे मुलं बाळ आहे, संसार आहे, परिवार आहे, सगळ्या गोष्टी आहे, आणि काय उदासीनता आहे तुमच्याकडं. बरं म्हणे मग काय म्हणे मुलं बाळ? मग म्हणे एक काम करू का म्हणे, काय हे मुलं बाळ विहिरीत टाकून देऊ का म्हणे. अहो म्हणे विहिरीत कसं काय टाकसाल म्हणे. नाही पाहून म्हणे टाकून. त्यांनी काय केलं, ते मुलं बाळ उचलले, तिन्ही मुलं उचलले आणि विहिरीत टाकून दिले. आता विहिरीत टाकल्याच्या नंतर महाराज तो काशीचा विद्वान पंडित होतो, तो वेगळ्या नजरेत पाहायला लागला. अरे म्हणे काय संत आहे म्हणे, ह्या काय याचा संत म्हणे. अरे मुलं स्वतःचे पोटचे मुलं म्हणे विहिरीत टाकले तर, अरे स्वतःचे विहिरीत जर टाकू शकतो तर दुसऱ्याचे मुलं तू पायानं आणशील ना म्हणे. कायचा तू विद्वान आणि कायचा उदासीनता? नाही म्हणे नाही. बरं म्हणे बरं झालं म्हणे, आता तेवढं मुलं मी विहिरीत टाकून दिलं, झालं समाधान? नाही म्हणे आता समाधान नाही, मी नाही थांबत म्हणे. अरे का नाही थांबत? नाही म्हणे आता काय थांबायचं. बरं म्हणे एक काम करा, आमच्या घरी जेवून जा म्हणे. आता तुमच्या घरी जेवून जायचं होय? अहो तुम्ही 3 मुलं विहिरीत टाकलेत म्हणे, तुम्हाला सुतक पडलंय आणि आता तुमच्या इथं जेवायचं? अरे तुमच्या इथं पाणी सुद्धा पेत नाही. निघालं ते काशीचं विद्वान पंडित, निघालं. तेवढ्यात परत महाराजांनी आवाज दिला, अहो म्हणे थांबा म्हणे. आता काय जर मुलं परत वापस आले तर? अहो म्हणे काही म्हणता का, वापस कसे येतील म्हणे. अहो नाही वापस आणतो म्हणे मी. मग आणा म्हणे. महाराज जशा प्रकारे ते विहिरीत मुलं पडले होते आणि बाबा बोलायला लागले, हरिपंडित संत म्हणायला लागले, अरे हा काशीचा विद्वान पंडित उपाशी चाललाय, मुलांनो बाहेर या. ज्याप्रमाणे बाहेर या असा आवाज दिला महाराज, जसे मुलं घरातून पळत यावे तसे विहिरीतून बाहेर आले. मग मात्र त्या विद्वान पंडिताचे डोळे उघडले आणि मग त्याला कळलं की उदासीनता काय असते आणि त्याग काय असतो. अभंगाचं पहिलं
टाळी वाजवा. काय म्हणले महाराज? उदासीनाचा देह ब्रह्मरूप आणि नाही पुण्य पाप लागत असते. म्हणले बाबा हे आशा स्वरूपाचं आहे. हे उदासीनता आशा स्वरूपाची की ज्यामध्ये भेदभाव राहत नाही. भेदभाव आम्ही काय केलाय? नष्ट केलेला आहे. त्याबद्दल आम्हाला सुद्धा थोडी आसक्ती नाही. मग एकाने प्रश्न केला, महाराज इथं काही जाती धर्माचा विषय येतो का? काही कुळाचा विषय येतो का? अजिबात नाही. अहो देहाबद्दल आसक्तीचा विचार जर केला तर काहीच येत नाही. म्हणे काय येत नाही? अहो एक महाराज, एक संत, एक 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 ही यवनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत म्हणावा कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. अरे वानर यवनीमध्ये जन्माला आलेले माझे हनुमंतराय. इथं काही जातीचा भेद आहे का? वानर यवनीमध्ये जन्माला आलेला हनुमंतराय. पण तरी देवाचं एवढं नामस्मरण केलं, एवढं देवाचं चिंतन केलं महाराज. कोण? हनुमंतरायाने एवढं चिंतन केलं, एवढं चिंतन केलं की अख्खा देह राममय रूप झाला. राम स्वरूप काय झाला? तो देह झाला. का झाला? कारण सतत 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 चिंतन 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 करायचं काम. कोण महाराज? राम प्रभू. म्हणून तर म्हणलं जाते ना महाराज, हो जो मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, हो मेरे राम जी से कह देना जय सिया राम. हो मैं राम संग जपता तुम्हारा सदना, हो मैं राम संग जपता तुम्हारा सदना, हो मेरे राम जी से कह देना जय सिया राम. अरे तुमच्याशिवाय कसं जमन आम्हाला? म्हणून एकदा काय करा, माझा निरोप अयोध्येला पाठवा. आमचं नाही जाणं होणार, पण एकदा निरोप पाठवायचं काम केलं. एवढी भक्ती करावी लागती महाराज, एवढी भक्ती करावी लागते. एवढं देवाचं नामस्मरण करावं लागतं. तेव्हा हा देह ब्रह्ममय होतो, हा देह पवित्र होतो महाराज. आणि हनुमंतराय होते. हनुमंतराय कुठल्याही गोष्टीची आपत्ती केली नाही, कुठल्याही गोष्टीची सुलोचना केली नाही, कुठल्याही गोष्टीची लालच नाही ठेवली महाराज. अरे जेव्हा रावण मारले गेला आणि सगळी लंका जिंकल्याच्या नंतर सुद्धा कोणतरी काय मागावं, कोणतरी काय मागावं, पण हनुमंतरायनं काहीच मागितलं नाही. ही भक्ती असती महाराज, ही भक्ती असती. हां एक संत पुढे बी होऊन गेले महाराज. मज ऐकता नारदाची योगी जेणे मज गर्भी घातली मिठी, तो जन्मला कयादूचे पोटी जगजेठी भक्त प्रल्हाद. वा, भक्त प्रल्हाद जन्माला आला महाराज. कुठं? हिरण्यकश्यपूच्या काळामध्ये. आणि आई कयादू होती. त्याचं ब्रीद वाक्य होतं हिरण्यकश्यपूचं, हे नाव घेऊ नये देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, घेईल मोडेल मारेल त्यासी सर्पदशा टाकेल. कोण नाव घेतोय महाराज? कोण नाव घेतोय? अहो एवढं म्हणल्याच्या नंतर ते म्हणे त्याला तळायचं काम करतोय. अरे तो म्हणे अग्नीमध्ये टाकतोय. तो म्हणे जिथं सर्पकुंड असन तिथं नेऊन सोडतोय. कशाला देवाचं नाव घेईन कोणी? एवढी जर त्रास होतोय तर देवाचं नाव घेईल का कोणी? आज जर म्हणलं एखाद्याला उद्यापासून अजिबात विठ्ठल विठ्ठल म्हणायचं नाही, अजिबात सप्ताह नाही, काय नाही, काही तर म्हणतील लय बरं झालं बाबा, बरं तानच मिटलं एकदाच, आवाजच करत नाहीत आता. पण काही म्हणतील बरं का, पण काहीला त्रास होईल महाराज. भक्ती तो कठीण, सुळावरील पोळी निवडे तो बळी विरळाशूर. भक्ती एवढी सोपी वाटली का? अरे काय भक्त प्रल्हादाला त्रास झाला महाराज. अरे भक्ती करत करत महाराज भक्त प्रल्हाद जरी तिथं जन्माला आले पण त्रास काही कमी नाही झाला महाराज. प्रल्हादासी पिता करी तो जाचे, प्रल्हादासी पिता करी तो जाचे, प्रल्हादासी पिता करी तो जाचे, परितोष मरे मनी नारायण
चाकरी तो चाकरी महाराज अहो लय लय त्रास दिला हो एवढं सोपं आहे का हा त्रास दिला कोण का दिला तर नाव कोणाचं घेतोय देवाचं नाव घेतोय देवाचं नारायण नारायण अहो भगवंताचं नाव घ्यावं भक्त प्रल्हादानं आणि त्या राक्षस कुळात महाराज सगळे राक्षसच शिकायला तिथं काय महाराज तिथं काय आपल्यासारखं थोडंच काही वारकरी तिथं राक्षसच सगळे कोणाला मारायचं कोणाला कापायचं कोणाला काय करायचं तिथं कोण भक्त प्रल्हाद आणि भक्त प्रल्हाद त्या गुरुकुलात जाऊन मग काय भक्त प्रल्हाद देवाचं रूप ना महाराज भक्ताचं रूप संताचं रूप आणि तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी सुरू केलं नारायण नारायण अहो महाराज नारायण नारायण म्हणता म्हणता एक नाही ना हो ते राक्षस पण नारायण नारायण म्हणायला लागले ना बरं नाही ऐकावतं कसं जमल हा कोण आहे भक्त प्रल्हाद आणि कोणाचा हिरण्यकश्यपूचा मुलगा म्हणजे राजाचा मुलगा ऐकावंच लागेल सगळेच नारायण 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 म्हणायला लागले राक्षसाचा नियमच बदलून गेला तिथल्या राक्षसानं हिरण्यकश्यपूला फोन लावला आणि अरे म्हणे ते काय तुमचं पोरग म्हणे काय झालं अरे ते म्हणे देवाचं नाव घ्यायला लागलं ते श्रीहरीचं नाव घ्यायला लागलं म्हणे ते आणि आपलं कसं व्हायचं मग अशा ना तुमचं नाव घेत नाही ते कारण याचं ब्रीद वाक्य होतं नाव घेऊ नये देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे मारायचं काम तोडायचं काम याच्या का बरं म्हणे असं झालं का हो हो म्हणे लगेच भक्त प्रल्हादाला आणलं महाराज ती होलिका होती बहीण आता काहीला महाराज वरदान भेटलेलं असतात चांगली गोष्ट आहे ना वरदान भेटलेलं वरदान चांगल्या कामासाठी वापरायचं असतं पण काय करतात जराशी ताकद आली का गरीबाला धक्का देईल मोठी काही पैसेवाले आले का गरीबाला हिनवत बसन अजिबात नाही महाराज असं नाही करायचं ना वरदान मिळालं ना अहो चांगल्या ठिकाणी वापर करा ताकद मिळाली चांगल्या ठिकाणी वापरा पैसा मिळाला चांगल्या ठिकाणी वापरा चांगल्या ठिकाणी वापरा भरपूर ठिकाणी आहेत असे पण या होलिकाला वरदान होतं म्हणे दादा काही चिंता करू नको म्हणे कसं काय भक्त प्रल्हादला मी घेऊन बसते आणि तुम्ही काय करा द्या आग लावून म्हणे आग लावून द्या मी घेऊन बसते म्हणे त्याला आता ठीक आहे होलिकाने घेऊन बसल्याच्या नंतर महाराज जिकून तिकून सर्वांनी दिली पेटून म्हणे आता काय चिंता आहे आता ते भक्त प्रल्हाद तिथं जवळ बसलेला थोड्या वेळानं आवाज यायला लागला पण कळत ना आवाज कोणाचा आहे लोकांना वाटलं भक्त प्रल्हाद ओरडायला लागला का आता अरे दादा धाव कशाचं दादा म्हणे बरं झालं दादा म्हणे बरं झालं पकडून ठेव सोडू नको पण त्याला काय माहित कोण जळायला लागले तर महाराज असं करता करता ती होलिका दहन झाली महाराज तरी सुद्धा जमलं नाही महाराज नाही जमलं अहो दुसऱ्या वेळेस महाराज म्हणे जिथं विषारी साप असतील महाराज मोठमोठाले नाग असतील अशा ठिकाणी भक्त प्रल्हादाला नेऊन बांधा म्हणे टाकून द्या म्हणे नेला महाराज टाकून दिला महाराज अहो भक्त प्रल्हाद पाळलेले कसे घरात मांजरीचं पिल्लू असतं कुत्र्याचं पिल्लू असतं त्या पिल्लांसारखा त्या नागासोबत खेळायला लागला भक्त प्रल्हाद महाराज मला सांगा किती कठीण भक्ती हो आता या ठिकाणी जर 2-4 नाग आणून सोडले तर कोणी थांबल का इथं अरे इथं कोणी थांबन अजिबात थांबायचे नाही म्हणून महाराज आणि ते कीर्तन कोणी इकडं पळ जिकडे तिकडे पळून जातील ना हो महाराज आम्हाला कधी ते मधातून यासाठी रस्ता असतात बरोबर आहे त्या रस्त्याने ना असं एक चांगला मोठा नाग निघला लांबच निघला तो पण या हुसूक करून मंडपात आणला याय ना इकून हुसूक कर ते बरोबर समोर येऊ ना मोठी जागा असती येण्यासाठी आता इकडे निघलं का मग त्याला काही सुधरणं त्याला जर रस्ता दिसला तसंच निघलं महाराजाच्या दिशेनं आता मी पुढे कीर्तन करत होतो लोक मनातल्या मनात म्हणे लय भारी महाराज तू थांबतो आता कळतं आम्हाला लय भारी महाराज तू आता असं करता ते लागलं इकडे गेलं अरे म्हणलं बाबा ते कोणाचं घेऊन जा रे बाबा ते आपलं नाही ते घेऊन जा म्हणलं भरत महाराज एवढं सोपं आहे का हो अरे नाही जमायचं महाराज नाही जमायचं ते त्यांना जमलो महाराज एवढं सोपं आहे का हां एवढं सोपं आहे का नाही पक्षा माझी केवळ निंदू जटायू उद्धारिला म्यागिदू उद्धारिला धर्म व्याध भाव सिद्धू मदरती अहो गिधाड नावाचा पक्षी आहे महाराज नाव घ्यायला सुद्धा काही वाटतं महाराज शंका वाटते पण रामायणामध्ये त्याचं काम बघा जटायू नावाचा पक्षी महाराज जटायू नावाचा अहो जगाच्या मालकाच्या मांडीवर त्यानं स्वतःचा प्राण सोडला शेवटचा
एवढा अधिकारी होता का सोडला महाराज. अरे जगाचा मालकाच्या वडिलांचं नाव रामप्रभूच्या वडिलांचं नाव दशरथ राजा होतं. 4 मुलं असताना सुद्धा नाही जमलं महाराज. हा विचार करा त्या गिधाड नावाच्या पक्षाचा की जगाच्या मालकाच्या मांडीवर त्यानं डोक्याचा प्राण सोडला, स्वतःचं डोकं ठेवून प्राण सोडला. हो काय काय विचार करा महाराज, काय भक्ती असन, हा काय वैराग्य असन महाराज. एवढं सोपं आहे का. विदुरदासी पुत्र प्रसिद्ध त्यासी आवडला गोविंदू झाला वैष्णवा माझी वंदू कैचे निनंदू मनावा. अरे विदुर दासी पुत्र होता महाराज. अरे पण एवढं देवाबद्दल आवड होती कोणाची, विदुराची महाराज. विदुर दासी पुत्र आणि देवाबद्दल सुद्धा प्रेम तेवढंच असायचं, एवढं प्रेम असायचं. अरे दुर्योधनासारख्या व्यक्तीनं पंचपक्वान करावं तरी सुद्धा जगाच्या मालकानं विदुराच्या कन्या बक्षायला जावं. हा विदुरा घरच्या भक्षुनी कन्या विदुरा घरच्या भक्षुनी कन्या भक्षुनी कन्या महाराज परमानंद झाला. ही भक्ती लागते तेव्हा भक्तमय आणि तेव्हा संत वैराग्य प्राप्त होत असतं महाराज. एवढं सोपं आहे का. हा आपलं तर सगळं संसाराविषयी चालू राहतं ज्या गोष्टी असन त्या. हा आपल्याला महाराज आपल्याला मिळाल्या पण मिळाल्या सुद्धा पण संत आपल्याला कळाले नाही. बरोबर आहे. आपल्याला झाले सुद्धा, आपल्याला आहे सुद्धा, आपल्याला कधी नेऊन आता शेवटच्या टोकाला कधी काय करतील सांगता येत सुद्धा नाही. पण तरी सुद्धा आपल्याला संत कळाले नाही महाराज. कारण की संत म्हणजे लय लांबची रूपरेषा का. संत जवळ असतात पण कळणं महत्वाचं आहे. बऱ्याच संपर्कात साधनामध्ये राहतात संत, पण संत कळत नसतात तो महाराज. संत कधी कळतात, त्यांची वेळ निघून गेल्याच्या नंतर आपल्याला संत कळायला लागतात की आता हास कळायला लागतो. एका टायमाला आम्ही सुद्धा सोबत राहत होतो. अरे पण आता वेळ निघून गेली ना बाबा, आता वेळ निघून गेली महाराज. सगळ्या गोष्टी वेळेच्या अभावानं जर चालल्या तर त्या संतांच्या सानिध्यामधलं महत्त्व कळत असतं. मग तुकोबारांनी नोट करून ठेवलं, मी मला जे अनुताप सांगत होतो तो असाच नव्हता, तो कोण्या स्वरूपाचा होता. अभंगाचं दुसरं चरण.
वाजवा. तुम्ही असे उदास बसू नका बरं का. वेळ संपत आलेला आहे. तुम्हाला वेळ कशी जाईन मेळ लागत नाही. जेव्हा तुम्हाला गोड लागेल ना तेव्हा वेळ मात्र संपलेला असेल बरं का. इकडं लाडक्या बहिणीचा हप्ता येतो ना. हां म्हणजे हां पडला ना आता. हां म्हणजे मी आता आमच्या संभाजीनगरला येतो बघा. हो म्हणजे ते 18 वर्षाच्या वर जेवढे असतील ना सगळ्यांना लाडक्या बहिणीचा हप्ता येतो. इकडे येतो ना. हां मग एवढं उदासीन काय आलं बसताय काय असं निवांत बस. आपण चिंतनच चालू आहे. मी काय माझ्या घरच्या गप्पा सांगालो का नाही सांगालो. हां आता मकर संक्रांत आलेलीच आहे. मी असं कधीच सांगत नाही बा माझ्या घरचं काही सांगत नाही. फक्त आता काय करतं माहिती आहे का या 2-4 दिवसात माझं लय नाव घेणं चाललं आहे. म्हणजे हे आता हे कीर्तनात नाव घेतात ना म्हणजे कधी कधी आता कीर्तनात नाव घेतलं मी हेच म्हणालो दुसरं काही म्हणत नाही. एका टायमाला मीराबाई भजन करायच्या महाराज. एवढ्या मग्न व्हायच्या मीराबाई भजनामध्ये. बघा घुंगारू बांध मीरा नाची रे. 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 इसका प्याला नाची ने भेजा. इसका प्याला पिवत मेरा हाशी रे. पिवत मेरा हाशी रे. बघा घुंगारू बघा घुंगारू बघा घुंगारू बांध मेरा नाची रे. 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 मेरा नाची रे. मेरा नाची. वा 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 पग घुंगरू बांध मीरा नाची रे. आवडी नाचायची महाराज. आणि नाचता नाचता आहे ना महाराज ती मुखातून एक भजन म्हणायची. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. 8 दिवस झाले. 8 दिवस झाले महाराज. 8 आमच्या घरची म्हणते पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पाय. म्हणलं साडी घ्यावा लागते वाटत. ती काही म्हणत नाही ती मीराबाईचंच भजन म्हणते. आणि मी बी काही सांगत नाही. मी काही सांगितलं वेगळं काही सांगितलं का अजिबात नाही. कुछ हम जाने कुछ आप जाने अंदर की बात राम जाने. बस ती आवडीन म्हणते महाराज. पायोजी मैंने राम रतन धन पायो. वस्तु अमौलिक थी मेरे सद्गुरु कृपा कर अपनायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. म्हणलं चांगलं आहे बरं का चांगलं तो भजन करत राह. सासरे बाबी भजन म्हणतात पण वेगळं म्हणतात ते. विठाला विठाला संसार रूपी जाळ्यामध्ये असल्याच्या नंतर असंच होतं कधी बरं का. मी कधीच माझ्या वैयक्तिक काही सांगत नाही बरं का. हां मला वारकरी संप्रदायाची एक नियमावली सांभाळून चालावं लागतं. अजिबात नाही. चिंतन म्हणजे चिंतन. अधिकारी बाबा बसलेले इथं अधिकारी माणसं इथं. चिंतनाच्या व्यतिरिक्त काही चालत नाही. पण थोडं सांगण्याचं काम करतो जेणेकरून तुम्हाला कळेल. आपण संसार रूपी जाळ्यामध्येच राहतो पण संसार रूपी जाळ्यात राहून सुद्धा भगवंताची प्राप्ती आपल्याला करता येते यात काही शंका नाही. हे लक्षात घ्या. संसार रूपातच राहा. मी म्हणणार नाही केलं की एखाद्या डोंगरावर संसारी असावे आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. असावे आसोनी नसावे. संसारी असावे आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. संसारात राहा महाराज. आणि संसारात राहून सुद्धा काय करा भजन करा. भजन करा. होतं जराशा थोड्याफार गोष्टी महाराज
काय झालं माहिती आहे का, आपली आसक्ती कशी सांगतो, आपली आवड कशी बदलती. आणि आपण एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे राहिलो ना, आपल्याला वाटते ती आज भेटती का, उद्या भेटती का, आज भेटती का, उद्या ती भेटत नाही. वय संपून जातं महाराज, तरीसुद्धा भेटत नाही. 2 गाढवं होते, गाढवच म्हणते ना इकडे, गाढवं, 2 गाढवं होते. आता एका मालकाकडे होते ते दोन्ही गाढवं, सोबत चरायला जायचे, सोबत फिरायला जायचे आणि सोबतच घरी यायचे. पण कालांतरानं काय झालं, ते 2 गाढव त्या माणसाने विकून टाकले. एक गाढव जिथे दोरीवर ती पोरगी खेळत नाही का, दोरीवर असा बांबू पकडेला असतो, अशी खेळती, एक तिकडे गेलं आणि एक चांगल्या मोठ्या घरी गेलं बरं का शिंदेबा. आता एक मोठ्या घरी गेल्याच्या नंतर त्याला मस्त खायला पियाला सगळं आनंद लगे, मस्त खायचं पियाचं, तब्येत चांगली झाली त्याची. आणि हे जे दोरी खेळणाऱ्या याच्याकडे गेलं त्या गारुड्यावाल्याकडे, तर ते असं पतलं झालं, बिचारं बारीक झालं ते. मग असाच फिरता फिरता एक दौरा याचा इकडं निघाला आणि ते सहज तिथून चाललं होतं. त्यानं पाहिलं गडा, अरे म्हणे ह्यो तर आपलाच मित्र दिसायला, म्हणे फक्त तब्येतीन बारीक झालाय म्हणे. ते गेलं त्याच्याजवळ आणि म्हणे काय रे दादा, म्हणे एवढा बारीक कसं काय झाला, आपण तर दोघं सोबत होतो म्हणे, काही दिवस सोबत फिरायला जायचो, सोबत फिरून परत घरी यायचो, कुठंच जात नव्हतं आपण, परत लवकर घरी यायचो, वेळेवर येत होतो म्हणे. हो हो आपण लवकर येत होतो म्हणे, पण मला हे कळत नाही म्हणे, माझी तब्येत पाय म्हणे कशी झाली, मस्त, आणि तुझी तब्येत अशी कसं काय. मग म्हणे होतंय कमी जास्त, राहू दे, काय जाऊ दे, काय सांगू तुला म्हणे. नाही नाही म्हणे सांग नाही, सांगायसारखं नाही आहे, पण म्हणे काय सांगा म्हणे तुला. अरे तरी सांग बाबा, तुझी तब्येत मी काहीतरी निदान करेल ना म्हणे. बरं नाही माझ्यासोबत घेऊन जाय. नाही 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 तुझ्यासोबत नको, मी तुझ्यासोबत कसाच येत नाही. अरे काय माणूस आहे म्हणे, अरे तिकडं चांगलं चुंगलं खाय पियाले. नाही नाही तू मला काही सांग, पण मी तुझ्यासोबत येत नाही. बरं म्हणे असं काय म्हणे इथं. म्हणे काय माहिती आहे का, हे बघ म्हणे ती पोरगी दिसते का तुला. हो म्हणे ती पोरगी काय त्या दोरीवर चालली म्हणे, बांबू घेऊन आडवी तिडवी आडवी तिडी. हां तिचा बाप काय म्हणतो बघ म्हणे, खाली काय म्हणतो म्हणे तिचा बाप. हे बघ म्हणे तिचा बाप तिला सांगत राहतो म्हणे, पोरी बरोबर चाल, पोरी बरोबर चाल, जर तू काय खाली पडली म्हणे तर या गध्यासोबत लग्न लावून देईन, जर का तू खाली पडली या गध्यासोबत तुझं लग्न लावून देईन. कळलं का म्हणे तुला, कळलं का म्हणे तुला, मी वाट बघतोय म्हणे. कशाची, हां कशाची वाट बघतोय हो. हां ही कधी खाली पडेल, आता ती खाली पडणार आहे का, आणि पडले तरी लग्न लागणार आहे का, नाही फक्त खाली काही पडून वाट पाहू पाहू ते बारीक झालं महाराज. काहीच नाही राहिलं, विषय सांगायचा इथं एवढाच. अहो आपली बी धडपड हीच आहे महाराज, आपली धडपड हीच आहे. आपण जरासे अलिप्त होऊन बघा, जरासे अलिप्त होऊन बघा, जरासं जीवनामध्ये परिवर्तन करून बघा, जीवनाला एक कलाटणी आल्याशिवाय राहणार नाही महाराज. त्याग, लाईफ इज अ सॅक्रिफाईस इन द लाईफ. जीवनामध्ये त्याग करणं महत्त्वाचं आहे महाराज. जीवनामध्ये जोपर्यंत त्याग केल्या जात नाहीये तोपर्यंत सुगंधाचे फुलं सुद्धा लागणार नाहीये तो. अरे असं कोणतंही क्षेत्र नाही आहे महाराज की त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला परिपूर्ण होता येणार नाहीये, पण त्यासाठी तेवढा संघर्ष लागल, हां तेवढी मेहनत लागल. ओले मुला बेदी खडकाचे अंग, ओले मुला बेदी खडकाचे अंग, ओले मुला बेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. ओले मुलं अभ्यासाची प्रचिती बोले अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, ओले मूळ भेदी खडकाचे अंग. अंगनीती. किंवा याला एक दुसरा एक महाराज, असा ते साधे करीता सायास, कारण अभ्यास तुका कारण अभ्यास तुका बरे. हे असा ते साधे करीता सायास,
बल कारण अभ्यास तुका म्हणे. किंवा ज्ञानोबा म्हणतात परी अभ्यासाची बळे एकरा करती अंतराळे व्याघ्र प्रांजळ केले एके. अरे काही होतं प्राप्त कशानं? अभ्यासानं. अभ्यासानं गोष्टी प्राप्त होतात. मग महाराज तुकोबारा आम्हाला हे सांगतात कशाच्या द्वारे? अभंगाच्या 3रं चरण. दोष ऐशानावे देहाचा आदर, दोष ऐशानावे देहाचा आदर, दोष ऐशानावे देहाचा आदर, दोष ऐशानावे देहाचा आदर, विटालले अंतर अहम भावे, विटालले अंतर अहम भावे, अनुतापंगी अग्नीची ज्वाला, अनुतापंगी अग्नीची ज्वाला, अग्नीची ज्वाला. दोष ऐसे नावे देहाचा आदरण विताळले अंतर अहम भावे. आता कळालं महाराज तुम्ही सुरुवातीपासून काय सांगतात. उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागतस्या, अनुतापांगी अग्नेचे ज्वाला नाही मृगजळा विधुयेत. आता कळालं की बाबा दोष यश नावे देहाचा आदर. कोणाला आदर नाही? आता तुमच्या मुद्द्यापर्यंत येतो. कोणाला आदर नाही देहाचा? संत भगवान बाबाला देहाचा आदर नाही. कशावरून नाही आदर? कशावरून नाही महाराज? एवढं सोपं आहे का रे? हां नाही 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 एवढं सोपं नाही. अरे संत भगवान बाबा ना जो भरकटलेला समाज होता तो समाज एक केला महाराज, एकत्रित करायचं काम केलं. आणि भगवान बाबा त्या टायमाला सुद्धा सांगायचे अरे काही झालं चालतंय पण मुलांना शिकवा, मुलांना शिकवा. अरे थोड्याफार जमिनी विकल्या चालते पण मुलांना शिकवण्याचं काम करा. अरे त्या टायमापासून काही लोक मोठमोठ्या पदावर गेलेत, असे स्टार लागलेले लोक भेटतात कधी कधी आणि म्हणतात आमच्यावर भगवान बाबाची कृपा झाली बरं का महाराज, भगवान बाबाच्या आशीर्वादानं आज मी या पदावर प्राप्त झालेलो आहे. का व्हावं महाराज, का व्हावं? का गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्यात कीर्ती जगामाझी, राहिल्यात कीर्ती जगामाझी, राहिल्यात कीर्ती जगमाजी, राहिल्यात कीर्ती जगमाजी. हे गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्यात कीर्ती जगमाजी, राहिल्यात कीर्ती जगमाजी. हो गेले दिगंबर विश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. महाराज कीर्ती हो एवढं सोपं आहे का? समाज एकत्रित करायचं काम केलं महाराज संत भगवान बाबानं. अरे एवढ्यावर थांबले नाही महाराज, हो एवढ्यावर थांबलं नाही. जेव्हा जेव्हा माणसाची प्रगती होत चालते ना महाराज तेव्हा तेव्हा अधोगतीचे सुद्धा पर्याय सुचत राहतात. लोक वाईट नजरेनं सुद्धा पाहायला लागतात. हो अरे कधी कधी अलौकिक शक्ती निर्माण व्हायला लागली, काही लोक चमकायला लागले की काही लोकांना दुःख सुद्धा होतं महाराज. त्या टायमाला
अरे भगवान बाबांची कीर्ती गाजायला लागली महाराज, नामस्मरण घडायला लागलं. अरे ज्या ठिकाणी जावं तिथं पैशाचा ढीग लागावा महाराज. लोकांनी आवडीनं महाराज पैसे म्हणून तर म्हणतात ऐश्वर संपन्न म्हणतात. का म्हणत असतील त्याच्या पाठीमागचं हे कारण आहे महाराज. लावून घ्यायचं का? हा ओके ओके चला हा बस 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 चला बस बस. का नाव घेतलं जात होतं महाराज? कारण ऐश्वर्य संपन्न होतं. अरे एवढंच नाही महाराज, जेव्हा जेव्हा तळागाळातल्या समाजाला एकत्रित करून भगवान गडाची स्थापना केली, एवढ्यावर थांबलं नाही महाराज, एवढ्यावर थांबलं नाही. अरे लोकांनी आरोप लावायला सुरुवात केली. लोक म्हणायला लागले अरे या भगवानाला काय करा, पाठीमागं आणायचं काम करा. काही कर्मठ लोकांना नाही जमलं महाराज. ते त्या टायमाला सुद्धा वाईट लोक होते. एवढं सोपं वाटलं का? हां. आणि म्हणायला लागले काही जरी झालं चालतंय, एवढी मोठी कीर्ती आम्हाला पचवायची नाहीये भगवान बाबाची. काय करा, पाठीमागं आणायचं काम करा. कट कारस्थान त्या टायमाला सुद्धा रचलं गेलं महाराज. कट कारस्थान रचल्या गेलं. अरे कसं आणावं पाठीमागं, कसा आरोप लावावा, तर सांगायला लागले एक काम करा म्हणे, भगवान बाबा ज्या ठिकाणी आराम करतात, जे शयन कक्ष आहे ना, तिथं महिलांचे वस्त्र ठेवण्यात आले. महिलांच्या बांगड्या ठेवण्यात आल्या. आणि ठेवल्याच्या नंतर बरेच लोक म्हणायला लागले अरे का हो भगवान, काय देवाचं नामस्मरण घेता म्हणे, काय कीर्तन करता म्हणे, काय जयघोष करता म्हणे, आणि हे काय म्हणे मा तुमच्या शयन कक्षमध्ये महिलांचे वस्त्र सापडावेत, महिलांच्या बांगड्या सापडाव्यात, हे चुकीचं आहे भगवान, हे चुकीचं आहे. भगवान बाबाने हात जोडावं समाजापुढं. अरे म्हणावं अरे हे मी असं नाही करत हो, माझे याच्यातले कुठलाही प्रकारचा व्याभिचार मी केलेला नाही हो, नाही 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 सांगायचं पटून. पण समाज कर्मठ झाला महाराज, समाज विरोध झाला. भगवान बाबाला काही कळेना काय करावं. आणि भगवान बाबा खिन्न अवस्थेत राहिले महाराज. आणि खिन्न अवस्थेत राहिल्याच्या नंतर एका दूर भागामध्ये गेले, एका नदीमध्ये गेले महाराज. आणि ज्या गोष्टीमुळं जे लोक माझ्यावर आरोप लावतात, ज्या गोष्टीमुळं माझ्यावर तिरस्कार केला जातोय, ते आत्मलिंग कापायचं काम महाराज संत भगवान बाबांनी केलं हो. आत्मलिंग कापायचं काम संत भगवान बाबांनी केलं. याला म्हणतात लाईफ सॅक्रिफाईस. त्यागाची प्रवृत्ती केली महाराज. याला म्हणतात उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पुण्य पाप लागत असे. अहो कळलं महाराज, येशे नावे देहाचा आदर, विताळले अंतर अहम भावे. कळलं महाराज, तुका म्हणे जाय नासून या खंते आणि तवेची चित्तबद्धता. एवढं सोपं आहे का? अहो स्वतःच आत्मलिंग कापायचं काम कोणी केलं महाराज? संत भगवान बाबाने केलं. एवढं म्हणून राष्ट्रसंत ही पदवी प्राप्त झाली. राष्ट्रसंत कोणालाही म्हणतात का? नाही महाराज, नाही नाही. एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि दुसरे राष्ट्रसंत भगवान बाबा. काय एवढं सोपं पदवी मिळायला प्राप्त करण्यासाठी? अरे आणि ज्या ठिकाणी महाराज आत्मलिंग कापल्या गेलं तिथं रक्त सांडले. अरे रक्त सांडल्याच्या नंतर ते संतांचं रक्त होतं, तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावून आले देव दिले अभय तेथे. आरती भगवान बाबा चिदानंदाचा बाबा, आरती भगवान बाबा, आरती भगवान बाबा महाराज चिदानंदाचा गाभा. रक्त सांडिले जेथे, तुळशी उगवल्या तेथे, धावून आले देव दिले अभय तेथे. एवढं सोपं आहे का? संतांचं पवित्र रक्त होतं, ते तुळशी उगवण्याचं काम झालं महाराज. ही संतांची परंपरा आहे, ही संतांची भूमी आहे महाराज. आणि एवढं सोपं आहे का? अरे एक भगवान बाबाच नाही, याच्या स्वरूपाचा तरकट स्वभाव आणि कडक स्वभाव होता वामन भाऊ महाराजाचा बी सुद्धा. अरे मीच बोललो, ज्याच्या ओठामध्ये सुद्धा आणि ज्याच्या पोटामध्ये एकच शब्द होता, मीच बोललो बस. परत माफी नागाचा विषयच नाही महाराज. अहो महाराज बैलगाडी चालली हो, थोडा बैल देता का? बैल म्हणे काय झालं? एक बैल थोडा बिमार पडलाय, एक बैल देता का? नाही बैल वगैरे काही भेटत नाही म्हणे. नाही भेटत? हो नाही भेटत ना. बैलच राहणार नाही महाराज, खुट्यावर बैलच नाही राहिला. कडक स्वभाव, कडक. अहो महाराज आत बसलेत माणसं, केव्हाचा सांगतो दरवाजा उघडा, उघडतच नाहीये, उघडत नाहीये. अरे दरवाजा उघडलाच नाही महाराज. बरं ठीक आहे, उघडूच नका, आणि आता उघडणार बी नाही. वामन भाऊ होते महाराज. एकदा स्पष्टता. अरे पाणी आहे का?
तुम्ही अहो, काय वामन म्हणते या शरीराला वामन म्हणते. पाणी मिळेल का पाणी? अरे कयाचं पाणी? पाणी वगैरे काय नाही. नाही का? ठीक आहे म्हणे. पाणीच नाही महाराज. स्वभाव स्वभाव स्वभावात ताकद असली पाहिजेत आणि शब्दामध्ये सुद्धा ताकद असली पाहिजेत. बरेच लोक म्हणते आमच्या शब्दात ताकद कसं का नाही, आम्ही तर लई शाप देतो म्हणे, लई शिव्या देतो म्हणे, अजून त्याचं वाईट झालं नाही म्हणे. आम्ही रोज विचार करतो याचं वाईट व्हावं त्याचं वाईट व्हावं. हां, तसं होत नसतंय. त्याला शब्दात ताकद लागते. मग ताकद कशी येईल? पुण्य करा ना. पुण्य करावं लागतं तेव्हा शब्दात ताकद असते. विनाकारण कोणाला त्रास दिला तर तेव्हा तुम्हाला पाप भोगावंच लागणार आहे. एखादा चांगले संत असतील, सज्जन व्यक्ती असू द्या, अरे एखादा चांगला व्यक्ती असू द्या, त्याच्या मनात पाप नसू द्या, त्या व्यक्तीबद्दल जर तुम्ही कधी आयुष्यात वाईट बोलले ना त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागते. लय मोठ्या गोष्टी करायचं काम नाही आहे महाराज. हां, लय जप तप धर्म योग ते नाही जमायचं आपल्याला आणि त्याची गरज सुद्धा नाही आहे. साध्या स्वभावात जरी राहिले तरी वाणीमध्ये शब्दता येते. साधा स्वभाव घेऊन चला, साधी वाणी घेऊन चला, शब्दामध्ये ताकद आल्याशिवाय राहणार नाही. काही मोठी संकल्पना करायची गरज नाही हो. पण त्यासाठी पवित्र राहा, त्यासाठी मान देत चला, त्यासाठी आदर ठेवत चला. आणि आदर ठेवणं हेच महाराज संतांचं भूषण. विठाला 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 विठाला. महाराज संत कळाले आम्हाला आणि संत कळणं महत्वाचं आहे महाराज. एवढं सोपं नाही हो, एवढं सोपं नाही. संतांच्या सानिध्यात चला. वैराग्यवान वैराग्यवान संतांच्या भूमीमध्ये आणि वैराग्यवान संतांच्या सानिध्यामधले माणसं आहेत तुम्ही. आम्ही हां, गबाळाचे माणसं नाहीत आम्ही. तुम्ही माहिती आहे का? संतांचे आणि संत भगवान बाबाचे आशीर्वाद प्राप्त झालेले व्यक्तिमत्व तुम्ही बसलेले आहेत. हां, साधे माणसं नाही आहेत तुम्ही. फक्त आदर करत चला. धर्मासाठी एकत्रित येण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते ना महाराज तेव्हा तेव्हा भगवंत जन्म घेत असतो. पण त्यासाठी आपलं कर्तव्य काय आहे? अरे आपल्याला सुद्धा धर्माची जोपासना करावी लागते महाराज. हां, धर्म जर टिकवायचा असेल तर असंच नाही करावं लागत महाराज. अरे कोणं टिकवला महाराज? छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म टिकवला महाराज. हां, छत्रपती संभाजी महाराजांना धर्म टिकवला, स्वतःचं बलिदान दिलं पण धर्म टिकवायचं काम केलं महाराज. हां, अरे अरे काय साधी गोष्ट आहे का महाराज? आबाजी सोनदेव महाराज, आबाजी सोनदेवनं कल्याण लुटलं महाराज. आबाजी सोनदेवनं कल्याण लुटल्याच्या नंतर बोलायला लागले. अरे काय होतं महाराज? छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की काय होतं? हां, कल्याण लुटल्या गेलं महाराज, सुरत लुटल्या गेली. अरे छत्रपती शिवाजी महाराजाला नजराना भेट करावं म्हणून महाराज 9 लाखामध्ये मोत्याची सून आणण्यात आली. कल्याणच्या सुभेदाराची सून महाराज म्यानमध्ये बसवल्या गेली महाराज, पालखीमध्ये बसवल्या गेली. पालखी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आणण्यात आली महाराज. आणि महाराजांना नजराना भेट करावा म्हणून अरे समोर ती युती उभी करण्यात आली. उभी केल्याच्या नंतर तलवारीनं पडदा मागं करण्यात आला महाराज. आणि बघावं, बघतच राहावं, एवढी रूप होती, लावण्य होती, सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभी करण्यात आली. बघावं, पाहिलं महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं आणि त्या मातेनं पाहिलं. अरे पाहिल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज जगदंबा जगदंबा जगदंबाची करकाळी करायला लागले, आवाज द्यायला लागले. त्या महिलेनं पाहिलं महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजाकडे पाहिल्याच्या नंतर नजर खाली केली आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या आईला आई म्हणाले महाराज, आई म्हणाले. हां, त्या महिलेला आई म्हणाले महाराज. एवढा असा राजा होता हो. अरे परस्त्रीला सुद्धा आपल्या माते समान जाणणारा छत्रपती शिवाजी महाराज राजा होता. ज्याच्या जलालखान्यामध्ये कधी नर्तकी नाचलीच नाही त्याचं उलट केलं महाराज कीर्तन. आणि छत्रपती शिवाजी महाराज तुकोबाराच्या कीर्तनात जात होते हो. अजून काय पाहिजेत महाराज? हां, असे व्यक्तिमत्व असावं, असा राजा असावा महाराज. धर्मासाठी समाजासाठी सुद्धा एकत्रित येणारा असावा. आणि केलं महाराज, तेच कार्य केलं, तेच कार्य केलं महाराज. आणि निष्ठा असल, काय मावळ्यांची निष्ठा होती हो. हां, काय मावळ्यांची निष्ठा होती. हां, बाजीप्रभू देशपांडेचा विचार करा. हां, अरे 50 ते 55 वर्षाचा माणूस जिथं आराम करायचे दिवस येतं, जिथं बसावं, मुलाबाळासोबत खेळावं, नातवासोबत खेळावं, तिथं हातात 2 तलवारी घेऊन महाराज युद्ध करायला बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडीमध्ये. काय निष्ठा असेल हो राजाबद्दल. हां, शिवाकाशीचा विचार करा. मरायला गेला माणूस, तिथं त्या ठिकाणी शिरछेद झाला, माणूस मृत्युमुखी पडला, पण राजांचे कपडे घालून प्राण सोडला. काय आनंद वाटत होता त्याला. हां, राजांचे कपडे मला घालायला भेटले, याच्या पलीकडे आनंद नाही हो, याच्या पलीकडे आनंद आहे. काय काय लोकांची निष्ठा असेल महाराज. हां,
आणि एवढं सोपं आहे का राजांचं प्रेम किती असावं महाराज? अरे 18 पडजाती एकत्रित करून स्वराज्य निर्माण केलंय. इथं घराघरात जमणं, इथं भावात जमणं महाराज, इथं मित्रात जमणं. मग त्या राजानं 18 पडजाती एकत्रित कशा केल्या असतील हो? हां, बरी एकच नाही महाराज. अरे इस्लाम धर्माचे माणसं सुद्धा, पठाण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते. सिद्धी वाहवा आणि सिद्धी हलाल हे 2 व्यक्ती सुद्धा महाराजांच्या साथीनं लढले. मग अजून काय पाहिजे तो? कसं करत असन? हां, काय निष्ठा असन? एक निष्ठा नक्कीच सांगेल महाराज. अरे एका सैनिकाचा हात तुटला आणि हात तुटल्यानंतर महाराज त्याला भेटायला गेले आणि महाराज भेटायला गेल्याच्या नंतर त्याला रडू यायला लागलं, रडायला लागला तो. त्याचा हात तुटला महाराज उजवा. बरेच सैनिक म्हणायला लागले, बाबा अरे महाराष्ट्राचा राजा तुझ्या दरबारात आला, तू काय रडायला लागला म्हणे? रडू नको म्हणे, तुला दुःख होतं आहे का? आम्हाला कळतं तुझा हात तुटलाय, पण महाराष्ट्राचा राजा तुझ्या दरबारात आलाय, रडू नको रे, रडू नको. तो परत रडायला लागला. महाराज गेले आणि महाराजांनी त्याला जवळ धरलं आणि म्हणायला लागले, अरे का रडतोय? काय त्रास काय तुला? तेव्हा तो आनंदाने सांगायला लागला, अरे महाराज मी यासाठी रडत नाहीये की माझा उजवा हात तुटलाय, मी यासाठी रडत नाहीये की माझा उजवा हात तुटलाय, तर महाराष्ट्राचा राजा माझ्या दरबारात आलाय आणि मुजरा करायला हात नाही ना, म्हणून माझं दुःख आहे म्हणे, म्हणून मला दुःख वाटतंय. हां, असं दुःख नाही वाटत मला, तर मुजरा करायला माझ्याकडे हात नाहीये म्हणून मला दुःख वाटते. काय प्रेम असेल हो महाराज? हां, काय निष्ठा असन, काय प्रेम असन हो? हां, मग हे प्रेम महाराज आपल्याकडं आहे का? आपल्याकडे निष्ठा राहिली का महाराज? आपली सगळी निष्ठानिष्ठी चाललेली आहे, सगळी निष्ठानिष्ठी चालली आहे. आपण कोणी एका धर्माचे आहोत का? एका जातीसोबत आहोत का? एका संतासोबत आहोत का? एका भक्तासोबत आहोत का? एका देवासोबत आहोत का? एका राजासोबत आहोत का? एका नेत्यासोबत आहोत का? आपली निष्ठानिष्ठी चालली आपली महाराज. ही निष्ठानिष्ठी थांबली पाहिजेत महाराज, ही निष्ठानिष्ठी थांबली पाहिजे कुठंतरी. एक चित्त असणं गरजेचं आहे महाराज, एक चित्त, एक. ह्याच्या पुढं नक्की सांगेल महाराज, धर्माची ताकद इथंच नाही थांबली, तर धर्माची ताकद याच्या पुढं सुद्धा आहे महाराज. एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. काय ताकद होती, काय व्यासपीठ, काय ताकद होती महाराज. चला, वेळ संपत आलाय, फक्त आणि फक्त 15 मिनटं वेळ राहिला, त्याच्या बाद वेळेच्या पुढे जाणार नाही. संभाजी महाराज, अरे रक्ताच्या थारोळ्यात बांधल्याच्या नंतर सुद्धा माणसानं स्वतःचं व्यक्तिमत्व सोडलं नाही हो. हां, काय धर्मनिष्ठ म्हणावं लागेल. आणि काय विषय काय होता? कोण्या जातीचा होता, कोण्या पातीचा होता, कोण्या धर्माचा होता? फक्त आणि फक्त हिंदू धर्म. बस आमचा हिंदू धर्मासाठी महाराज झुकले नाही हो, झुकले नाही महाराज. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय औरंगजेबानं हाल केले होते. हां, अरे गणोजी कान्होजी बोलायला लागले महाराज, गणोजी कान्होजी बोलायला लागले. अरे कुठे माहीत आहे संभाजी महाराज संगमेश्वरावर संभाजी महाराज आहेत, चला म्हणे आमच्या पाठीमागा. संगमेश्वरावर 5000 सैन्य निघालं महाराज, मुघल सल्तनत निघाली महाराज, 5000 सैन्य. काही झालं चालत, छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले पाहिजेत, कुछ भी हो जाए संभा को पकड गेला. अरे 5000 गनिम निघाले, संगमेश्वरावर वेढा मारला महाराज. संगमेश्वरावर कोणाच्या हातात तलवारी, कोणाच्या हातात भाले. अरे 5000 सैन्य. अरे हर हर महादेवाची गर्जना झाली महाराज आणि संगमेश्वरावर युद्धाला सुरुवात झाली. कवी कलश म्हणायला लागले, राजे तुम्ही गडावर निघून जा, मी सांभाळतो. तेव्हा संभाजी महाराज म्हणायला लागले, अरे अरे असं जमायचं नाही, शिवा आहे मी, शिवा. अरे शेर शिवा म्हणतात मला, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोरगा, अरे छावा आहे मी, मरेल पण झुकणार नाही. 5000 सैन्य मुघलांचं महाराज. हर हर महादेवाची गर्जना झाली. अरे जिकून तिकून मुघल सल्तनत महाराज, कोणा यावं तलवार मारावी, कोणा यावं भाला मारावा, कोणा यावं कट्यार मारावी, जवळ जायची ताकद होत नव्हती महाराज. अरे लालबुंद डोळे झालेले, रक्ताभंबाळ संभाजी महाराज झालेल्या. अरे आज 5-10 फुटाहून साखळदंड फेकण्यात आले, 10 फुटाहून साखळदंड फेकले महाराज. छत्रपती संभाजी महाराज बांधले गेले महाराज. अरे साखळदंडानं बांधला राजा, खांबाला बांधला गेला. औरंगजेबाला म्हणायला लागला, क्या है स्वराज्य, क्यों मरते हो स्वराज्य के लिए, अरे ऐसा क्या है स्वराज्य में, हमारे गिरफ्त में आ जाओ, जो चीज मांगोगे देने के लिए तैयार है. तेव्हा संभाजी महाराज बोलायला लागले, अरे हे रक्त झुकेल आई वडिलांच्या पुढं, हे रक्त झुकेल संतांच्या पुढं, हे रक्त झुकेल या वारकऱ्यांच्या पुढं, हे रक्त तुझ्या पुढं झुकणार नाही. अरे मरोगे संभा, अरे मारोगे संभा, अरे मर जाओगे संभा. मर जाऊंगा अपने देश के लिए, मर जाऊंगा अपने भूमि के लिए, मर जाऊंगा अत्र माता पिता के लिए, लेकिन धर्म नहीं छोड़ूंगा. अरे इसकी जीवा बहुत तेज चलती है, इसकी जीवा बहुत तेज चलती है, काट दो इसकी जीवा. महाराज संभाजी महाराज करायला लागले. अरे कोणी यावं. अरे आल्याच्या नंतर महाराज तोंडातली जीभ बाहेर काढून घेतली. बाहेर काढल्याच्या नंतर पूर्ण रक्ताभंबाळ शरीर झालंय. आता काय करावं. अरे पर्याय म्हणून नख काढले, नख
नमक लावलं महाराज, मीठ लावल्या गेला, लाही लाही करायला लागला. अरे शेवटचा पर्याय म्हणून काय करावं, आता एक काम करा म्हणे, याचे डोळे लय तेज आहेत म्हणे, याच्या डोळ्यामध्ये गरम सळया टाका म्हणे, आणि गरम सळया टाकल्याच्या नंतर महाराज याचे डोळे फोडे गेले, स्वराज्य दिसणार नाही, स्वराज्याची भूमी पाहायला भेटणार नाही, काही झाले चालेल पण संभाव मरेल, संभाव को मारना पडेगा. अरे महाराज तप्त गरम सळया आणल्या, सळया आणल्याच्या नंतर एक तास भगवंताचं नाव घेतलं, एक तास पांडुरंगाचं नाव घेतलं, आणि काही झालं चालेल पण धर्म सोडणार नाही. अरे तप्त गरम सळया डोळ्यात घातल्या महाराज तरी धर्म नाही सोडणार. हे छत्रपती संभाजी महाराज. तरी कोण, छत्रपती संभाजी महाराज. कशासाठी, क्या बात. कशासाठी महाराज, फक्त आणि फक्त धर्मासाठी महाराज. काय ते जर त्या टायमाला छत्रपती संभाजी महाराजांना शरणागती स्वीकारली असती ना, आपल्याला एवढं वैभव कधीच पाहायला भेटलं नसतं महाराज. एवढं वैभव, हे गळ्यातले टाळ, ह्या टोप्या, हे चाललेलं अनुष्ठान, चाललेली महाशिवपुराण कथा बंद झालेली असती. बंद. आम्ही जातीपातीत भेद न करणारे व्यक्ती म्हणतोय महाराज. वारकरी संप्रदाय कुठल्या स्वरूपाचा भेद करत नाही. का बोलावं महाराज, का बोलावं. तर संभाजी महाराज जर त्या टायमाला तिथं जर शरणागती स्वीकारली असते, मृत्यू पावलावर राजा 40 दिवस हाल केले महाराज, 40 दिवस हाल केले, पण राजानं स्वतःचं व्रत सोडलं नाही, स्वतःचा नियम सोडला नाही. याला धर्मप्रवर्तक म्हणतात हो, याला धर्मनिष्ठावान म्हणतात, धर्मनिष्ठावान म्हणतात. आणि तेच काम कोण केलं, छत्रपती संभाजी महाराजांनी केलं महाराज. हां, अरे आए ते तेरे दीद को बेदीद हो गए, चूम ली तेरी चौकट, मालिक तो शहीद हो गए महाराज, शहीद हो गए महाराज. हां, शहीद हो गए. तुमच्याकडे टाळ्या अशा मनसोक्त वाजत नाहीत का? हां हां, असं जरा हो द्या ना. मला जाहिरात द्यायची सवय नाही आहे, हे पण लक्षात घ्या. टाईम संपलाय माझा. फक्त जाता एक सांगेन की भाऊ इतकं सोपं नाही आहे. धर्मासाठी, संस्कृतीसाठी टिकवण्याचं काम करा. सगळ्यांना विनंती, आज पैशाची कुठल्याही स्वरूपाची कमतरता कोणाकडेच नाही आहे, अजिबात नाही. एका टायमाला काय परिस्थिती होती आणि आज कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात, आता हे काही सांगायची गरज नाही महाराज. जेव्हा गावात आलो ना, तेव्हा असं वाटलं की एखाद्या शहरी भागात आलो की काय सुंदर रचना केलेली आहे घरांची, काय सुंदर घरं बांधले. हे फक्त बाबांचा आशीर्वाद आहे महाराज, आणि धर्मप्रवर्तक आहे. समजलं का? हां, एवढं सोपं नाही आहे, एवढं सोपं नाही. म्हणून जाता जाता एक नक्की सांगन की धर्माचं पालन करा, संस्कृतीचं पालन करा. श्रीमंत व्हा, पैशानं श्रीमंत व्हा, सगळ्या गोष्टीनं श्रीमंत व्हा, पण संस्कृतीनं सुद्धा श्रीमंत व्हा. संस्कृतीसुद्धा टिकवण्याचं काम करा, संस्कृती टिकवण्याचं काम करा. जर संस्कृती नाही टिकली ना, तर हे धर्ममंडप चालायचे नाही. तुम्ही तुमच्या मुलांना काजू बदाम खायला द्या, पण तेवढी संस्कृतीची जाण ठेवा. त्याला चांगले चांगले कपडे द्या महाराज. हां, मी पहिले हे सांगत असतो, सगळ्या गोष्टी भारी वापरायच्या. तुम्ही घड्याळ वापरत असाल, चांगली वापरा. तुम्ही कपडे वापरत असाल, ब्रँडेड वापरा. सगळ्या गोष्टी चांगल्या वापरा, पण व्यसनापासून लांब राहा महाराज. व्यसन करू देऊ नका. आपल्या संततीला, आपल्या संस्काराला कधी व्यसनाचा डाग लागला नाही पाहिजे. एवढं मात्र काळजीपूर्वक लक्षात घ्या महाराज, एवढं काळजीपूर्वक लक्षात घ्या. कारण की आपल्याकडं आता सगळ्यांना एक एकच येत, पुढं बोलत नाही मी, आपल्या सगळ्यांना एक एकच येते. म्हणजे आपली काही जेवढी आसन ही त्याच्या खांद्यावर तुम्हाला जर सोपवायची असन, तर त्याच्यासाठी पहिले संस्कार करा, त्याच्यावर संस्कार करा. त्याला परत एकदा सांगतो, त्याला फुटाणे खायचे शिकू नका, त्याला काजू बदाम खाऊ घाला. कळलं ना? त्याला काजू बदाम खाऊ घाला. आणि परत एक सांगा, हां इकडं कळलं वाटतंय, मी लय जरासा पॉईंट देऊन जात असतो बरं का, आतमध्ये जात नसतो पूर्ण, थोडंसं. आणि एक नक्की सांगेन महाराज, ज्या व्यक्तीमुळं आपल्या सगळ्यांना एक दैवत्व प्राप्त झालेलं आहे, त्या मुंडे साहेबाचा आदर करत चला, मुंडे साहेबाचा आदर करत चला. तो इतका व्यक्तिमत्व, मोठं व्यक्तिमत्व होतं महाराज, खूप मोठं व्यक्तिमत्व होतं, पण आदराच्या भावनेनं चालायचं महाराज, आदराच्या भावनेनं. अरे खुलूस प्यार के मोती लुटा के चलता था, सबको अपने गले से लगा के चलता था, करे भी उसके खत का अंदाजा कोई कैसे, अरे वो तो आसमां था फिर भी सर झुका के चलता था.
एवढा एवढा मोठा व्यक्ती महाराज, ज्याला त्याला भेटावं, आदरानं म्हणावं. बंधू आणि भगिनीनो, बरे का, काय चाललंय? तळागळात राहणार. जिथं भेटन तिथं जेवण करायचं काम केलं, जिथं जागा मिळेल तिथं झोपायचं काम केलं. अरे एवढा मोठा राजकीय क्षेत्रात राहून सुद्धा राजकारण कधीच सुटलं नाही, तरी सुद्धा कधी राजकारण नाही केलं, त्याला मुंडे साहेब म्हणतात महाराज. हां, कधीच राजकारण नाही केलं, कधीच नाही. आता 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 अलीकडचा विषय सोडा महाराज. या नारदाच्या गादीहून कोणाचंही नाव घेता येत नाही राजकारणामध्ये. फक्त एक व्यक्ती काय घ्यावं, कारण की ज्या राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तीनं सुद्धा गळ्यामध्ये टाळ घालून आमच्या दिंडीत नामस्मरण करावं, त्याला मुंडे साहेब म्हणतात महाराज. हां, म्हणून नाव घ्यावं लागतं, म्हणून नाव घ्यावं लागतं. आणि एवढं सोपं नाही आहे, मुंडे साहेबांनी दिलंय तुम्हाला. हां, नाही तुमच्या अवस्था काय जमलं असतं महाराज. आज जर म्हणलं तुम्हाला मुंबईला चला, तर ते माणसां महाराज येडे झाले काय, थंडीचे दिवस येतं, गव्हाला पाणी कोण द्यायचं, कापूस तसाच पडलाय, हरभरं निंदायचं राहिलं, जमल का मुंबईला? नाही जमायचं. शिक्कामोर्तब केलाय, आज तुम्हाला कळायला लागले. अरे बाप रे बाप, असं आहे का ते, आत्ता कळायला लागले. हां, एवढं सोपं नाही आहे. जेव्हा जेव्हा हे लोक भेटतात ना आम्हाला, तेव्हा आवडीन सांगतात मुंडे साहेबाच्या टायमाला लागलेलो आहे मी. मुंडे साहेबाचा उपकार जाण ठेवायचं काम ते करतात महाराज. म्हणतात सोपं आहे का? म्हणून म्हणतात महाराज, शेतकऱ्याच्या जीवनासाठी संघर्ष करून जीवनात वाघासारखा झुंजला परळीचा गोपीनाथ. दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा, मोडेल पण वागणार नाही भक्त भगवान बाबाचा. झाला हा कसा राजा दिसतो दिल्लीच्या दरबारात, स्वारी येणार परळीला हार भरले महालात. होती शेतकऱ्याची जाण, होता त्यांचा तो स्वाभिमान. गावोगावी फिरला नेता तो महान, गावोगावी फिरला नेता तो महान. कशी लागली दृष्ट या डाण्या वाघाला, एका माऊलीचा हिरा कोण्या पाप्यानं नेला. विसरू नका समाजाचे भान, होते भगवान बाबा वामन भाऊ नारायण. आराध्य झाले मुंडे साहेब, ठेवा त्यांच्या शब्दाची जाण. जाण ठेवा महाराज, शब्दाची जाण ठेवा. एवढं सोपं मिळालंय का हो तुम्हाला? अजिबात नाही. म्हणून तुकोबाराय सुद्धा सांगतात, बाबा अरे हा देह मिळालाय ना, तो कशासाठी? समाजाच्या हिताकरता, समाजाच्या कल्याणाकरता आणि समाजाच्या कामा येण्याकरता हा देह आपल्याला मिळाला आहे. मधलं भजन विठोबा रखुमाई 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 उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही, पुण्य पाप लागत अस्या. अनुतापांगी अग्नेचे ज्वाला नाही, मृग जळा विधुएत. सगळ्यांच्या भावार्थ कीर्तन सेवेला मांडण्याचा प्रयत्न केला महाराज. अभंगाचा भावार्थ या स्वरूपाचा असेल सांगता येत नाहीये. माझ्या बुद्धीच्या प्रमाणात मी अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. इतकं सोपं नाहीये महाराज. चिंतन करायला महाराज खूप ताकद लागते बरं का बाबा, इतकं सोपं नाही. विनोद घेऊन चालायचं म्हणलं का टाईम जातो महाराज, सहज जातो. पण जेव्हा चिंतन करायची वेळ येते ना महाराज, आणि या दिग्गजांपुढं काय चिंतन करावं, घाम सुटतो महाराज, घाम सुटतो अंगाला. हां, एवढ्या दिग्गजांसमोर फक्त चिंतन मांडायचं ना, खूप कठीण जातं. विनोद करायला अर्धा तास बी विनोद करता. मला बाबांचा खरंच आशीर्वाद म्हणावं लागेल बरं का. बाबाच्या आशीर्वादाशिवाय काहीच करता येत नाही आहे. भगवान बाबाचा आशीर्वाद आहे की मी एका टायमाला विनोदाचार्य, मला ते पदवी टाकली की राग यायचा कधी कधी, की बाबा असं का टाकत असतील. मी तर कधीच विनोद करत नाही आहे महाराज.
तेव्हापासून सांगितलं मी विनोदाचार्य नाही, मांडायचं आहे बाबांचं वामन भाऊचं चिंतन मांडायचं. तुम्ही म्हणसान कारण चिंतनाला ताकदच लागते महाराज, आणि चिंतनाला आशीर्वादच प्राप्त लागतो तेव्हा ते जमतं. बगर आशीर्वादाचं जमणार नाही महाराज. एवढ्या सानिध्य लोकांच्या आशीर्वादाने हे चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला महाराज. जितनी रहा की थे आप लोगों ने मेरे बारे में उतनी तो कोई बढ़िया बात नहीं. शहादते सुरपत्ते उल्पत्ते किसी के लिए रुकती नहीं. आज मैं हूँ यहाँ खड़ा, कल कोई और है, वो भी एक दौर है, ये भी एक दौर है. जितनी राह की थी आप लोगों ने मेरे बारे में उतनी तो कोई बढ़िया बात नहीं. और ये तो आशीर्वाद है इन संत लोगों का, वरना मुझ में ऐसी कोई खास बात नहीं. हाँ, हे संतांच्या आशीर्वादानं बोलायचं काम केलं महाराज. सुरुवातीला अनेक प्रकारे भगवंताचं नाव घ्यावं लागतं, अनेक देवाचं नाव घ्यावं लागतं महाराज. पण किती वाणीभूषण असू द्या, किती वेदांताचार्य असू द्या, किती नामसंकीर्तन असू द्या, किती मोठा वक्ता असू द्या, किती मोठा व्यक्ती असू द्या, एक संतांचं नाव घेतलं की तिथं महाराज वाणी संपून जाते आणि कर्म संपून जातं. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली नादरा